दगड जरी उभा राहिला तरी भाजप इथे जिंकेलच अशी परिस्थिती आणि भाजपाची अशी हक्काची जागा म्हणजे बिहारमधील बांकीपूर विधानसभा। भाजपाचे नव्यानंच नियुक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा तो मतदारसंघ। गेल्या 30 वर्षात भाजपनं तिथं एक हाती विजय मिळवला। 15 वर्ष भाजप निवडून येते, 30 वर्षांनी नितीन नवीन यांनी या जागेवरून विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं। तीच ही भाजपाची जागा म्हणजेच बांकीपूर विधानसभा। मित्रांनो, याच जागेवरती प्रशांत किशोर यांनी कसं भाजपाला धोबी पछाड दिली, कसं भाजपाला चितपट केलं, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात विरोधी पक्ष। नमस्कार मित्रांनो, खरं तर भाजपाला हरवणं देशामध्ये अशक्य वाटायला लागलं ते गेल्या वर्षभरातील जेवढ्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, मग पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेशाचे त्या आधीची निवडणूक असेल, या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपानं आपली विजयाची घोडदौड सुरूच ठेवली। अलीकडे बंगाल हा अभेद्य किल्ला ममता बॅनर्जींचा मानला जायचा, परंतु ममता बॅनर्जींना हरवत भाजपनं बंगालमध्ये सुद्धा आपली ताकद दाखवून दिली आणि तिथून पुढे भाजपाची ही यशस्वी घोडदौड तर सुरूच राहिली। मोदी आणि शहा यांच्या जोडीनं भारतभर भाजपाचं कमळ हे इतक्या वेगानं पोचवलं की सांगायलाच कुणी माघार घ्यायलाच कुणी यावरती बोटच ठेवू शकत नाही। मित्रांनो, ह्याच गोष्टीचा फायदा घेत भाजपानं नितीन नवीन यांना गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं। राष्ट्रीय राजकारणात नितीन नवीन सक्रिय झाले। एक सामान्य कार्यकर्ता देशातील सर्वात मोठ्या, देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असणाऱ्या भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नितीन नवीन यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये उत्सुकता वाटू लागली। त्यांनी आपली विधानसभेची जागा सोडून गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यसभेवरती खासदार म्हणून ते निवडून गेले। भाजपानं राष्ट्रीय अध्यक्ष केलेल्या एका सामान्य माणसाला, एका सामान्य आमदाराला देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सदस्यत्व दिलं आणि राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या नितीन नवीन यांची जागा विधानसभे मात्र खालीच राहील आणि म्हणूनच ही जागा भरण्यासाठी भाजपानं आपले उमेदवार उतरवले आणि प्रशांत किशोर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपली उमेदवारी घोषित केली। खरं तर बांकीपूर म्हणजेच पटनाजवळचा असणारा मतदारसंघ, भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ। नितीन नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, अख्ख्या बांकीपूरमध्ये पेढेच पेढे वाटले गेले। आपल्यातला एक माणूस देशाचं नेतृत्व करतोय हा आनंद तिथल्या नागरिकांच्या मनामध्ये होता। पण मित्रांनो, नेतृत्व आणि कर्तृत्व हे बिहारची जनता पहिल्यापासूनच ओळखते। म्हणूनच पीके सारख्या असामान्य व्यक्तीनं ज्या वेळेस निवडणुकीत उडी घेतली त्यावेळेस भाजपाला धोबी पछाड देत तब्बल 19,000 मतांच्या फरकानं त्या ठिकाणी पीकेंचा विजय झालाय। 3 ऑगस्ट 2026 रोजी बांकीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला। जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा तब्बल 19,000 मतांनी पराभव केलाय। हा विजय भाजपाच्यासाठी डोकेदुखी का ठरलाय तर भाजपाचा मजबूत गड, अभेद्य किल्ला आज भेद्य झालाय। मित्रांनो, 3 दशकापासून भाजपनं एक हाती वर्चस्व मिळालेली ही जागा 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांना मोठ्या प्रमाणामध्ये हार पत्करावी लागली। जनसुराजची धोबी पछाड झाली। प्रशांत किशोर यांच्यावरती अनेक मीम्स बनल्या गेल्या। 243 म्हणून निवडून येणारे प्रशांत किशोर एक सुद्धा जागा आणू शकले नाही, याबद्दल त्यांना टोल केलं गेलं। परंतु त्याच प्रशांत किशोरनं सांगितलं होतं, अजून तर मी जिवंत आहे, मी मेलेलो नाही, तोपर्यंत मी राजकारणात आहेच, असं ठणकावून सांगणाऱ्या प्रशांत किशोरने आज खऱ्या अर्थानं आपल्या जिवंत असणारा आणि लोकशाही जिवंत ठेवणारा एक अध्यायच लिहिला आहे असं म्हणायला हरकत नाही। मित्रांनो, खरं तर विजयामागची कारणं हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। भाजपाची अँटी इन्कम्बन्सी 9 महिन्यात भाजपामध्ये आणि बिहारमध्ये झालेली स्थित्यंतरं, राष्ट्रीय राजकारणात नितीन नवीन गेल्यामुळं ग्राम स्तरावरती झालेली पोकळी, नितीश कुमार यांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि स्थानिक विकास, रोजगार, शहरी पायाभूत सुविधा यासारख्या अनेक गोष्टी भाजपासमोर उभ्या आहेत।
जनसुराजच्या पदयात्रेमुळे एक वातावरण तयार झालं आणि पारंपरिक पक्षाबद्दल मतदारांमध्ये नाराजी सुद्धा होती. शहरी मध्यमवर्गीय मतदारांचा मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हा आमदार केवळ आमदार बनवण्याची त्यांची मानसिकता नाही, तर राजकारणात बदल घडण्याच्या दिशेने जनतेने टाकलेलं पाऊल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जनतेला अपील केलं. लोकांना त्यांना स्वीकारलं आणि खरं तर त्यांनी भाजपाचा अभेद्य असणारा किल्ला आज भेदून दाखवला. ज्यांना ट्रोल केलं गेलं, ज्यांना संपले म्हटलं गेलं, त्याच प्रशांत किशोरनी आज इतिहास घडवला आहे. मित्रांनो, ही जागा जशी भाजपासाठी महत्त्वाची तशीच जागा राजदच्या तेजस्वी यादव यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची. या निकालातून फक्त भाजपाचीच डोकेदुखी वाढणार असं नाही, तर तेजस्वी यादव यांना सुद्धा या निकालातून मोठा धडा मिळाला. पारंपरिक मतदारसंघ भाजपा जरी असला तरी 2 नंबरला तेजस्वी यादव यांची राजद असायची. आज हीच राजद 3 नंबरला फेकली गेलेली आहे. प्रशांत किशोर 1 नंबर आणि भाजपा 2 नंबर आणि 3ऱ्या क्रमांकाची मतं राजदला मिळाली. त्यामुळे खरं तर या निवडणुकीने भाजपाची नाही तर प्रस्थापित असणाऱ्या प्रत्येक राजकारण्याची झोप प्रशांत किशोर यांनी उडवली हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. देशानं आणि जगभरामध्ये भाजपाच्या जे जे काही फॉलोअर्स असतील त्यांनासुद्धा हा विजय मात्र खटकला आहे. कारण देशाचा म्होरक्या आज मतदारसंघातच पराभूत झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, प्रशांत किशोर यांच्या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतं? आणि खरं तर बिहारच्या लोकांनी जो निर्णय मोदी सरकार आणि नवीन यांच्या विरोधामध्ये प्रशांत किशोर यांना निवडून देऊन घेतला आहे, याबद्दल तुम्हाला आपलं मत काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच विरोधी पक्षाच्या जनतेच्या मनातल्या बातम्यांसाठी पाहत रहा विरोधी पक्ष. धन्यवाद.